हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू संत संगतीचे काय सांगू संगतीचे काय सांगू आपणा पारिखे नाही आपला पारिखे नाही आपला पारिखे नाही साधू थोर जाना साधू थोर जाना थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना
साधू थोर साधू थोर जाना कलियोगी हलो मृतोच सर्वभूति हलो मृतोच सर्वभूति शरीराचा भ्रमणे साधू थोर जाना साधू थोर साधू थोर जाना साधू थोर साधू थोर जाना कलियोगी नामाने गाय तुझे कसार नामाने गाय तुझे कसार साधू निरंतर वर्ते तैसा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियोगे कुमार 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 गोपाल 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 कुमार संत संगतीचे काय सांगू काय सांगू संत संगतीचे काय सांगू दुःख संत संगतीचे काय सांगू सुख
आपणा पारिखे नाही देते आपणा पारिखे नाही देते साधू थोरदारा साधू थोरदारा साधू थोरदारा साधू थोरदारा संत संगती काय सांगू सुख संत संगती काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे आपणा पारिखे नाही तेथे आपणा पारिखे नाही तेथे साधू थोरदारा साधू थोरदारा साधू थोरदारा साधू थोरदारा पारिखे नाही देते आपणा पारिखे नाही देते आपणा पारिखे नाही देते आपणा पारिखे नाही देते साधू थोरदारा साधू थोरदारा साधू थोरदारा साधू थोरदारा साधू थोरदारा
काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही जेथे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे, यलोकी तोची सर्वाभूती समा, शरीराचा भ्रम नेने कदा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे, नामा मने गाय दुधा एक सारा, साधू निरंतर वर्त्यते सा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी फारा. काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही जेथे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे, समचरण सरोजम सान्द्रणीलां विलापं, जगरणीत पाणी मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदनं कंदनेत्रं, सदैवलसं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दासी तुका, अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभदं मुजे तेजस प्रतिप्रदेशं, वृंद्रादिदेवी सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वराय.
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावर ठेवून माता साष्टांगाचा दंडवत दुसरे बंधू सारदा जी चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पा विजय सहजा तिच्या चरणोजा नमन दंडवत आता बंधू देव ब्राह्मण त्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होनी श्रुती जनतया माझे नमन दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठलनाम स्मर्थाची जनतया माझे नमन दंडवत आता रंग भूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले भोपळिया बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा धाम म्हणे श्री संताची माथा चरणावरी साष्टांग वगैरे दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख शरण शरण जे हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तियाच्या वाटा मजदा भव्या सुभटा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या संत संगतीचे काय सांगू सुख अपना पारिखे नाही जेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी प्रस्तुत आणि प्राप्त प्रसंगी सेवेसाठी अभंग अभंग चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने जे जे घेतले अवतार नामा म्हणा का तुका म्हणा त्याच्याच तुकाराम महाराजाचा नामदेवाचा अवतार एकच आहे. नामदेवरायांना आजचा अभंग या ठिकाणी घेण्याचं असं कारण आहे संताच्या संगतीमध्ये सुख आहे. बाकी तुमच्या संसारात सुख नाही, पैशात सुख नाही, श्रीमती सुख नाही, बंगल्यात सुख नाही, शेतात सुद्धा सुख नाही. शेतात आहे पण तसं केला तर लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा नाही. आमुची माळियाची जात शेत लावू बागायत. सध्या आपलं सीझन चालू आहे. कोणतं? सोयाबीन सोंगायचं. तुमच्याकडे सुरू आहे का? सुरू झालं तरी सुद्धा सुख यात आहे. सुख घडोघडी वाढू लागे. फक्त एक आहे अधिकार तैसा दायेला मार्ग चालत असे मग कळू येईल. चालत राहायचं, मागे फिरून पाहायचं नाही. काय मागे पाहू नका.
पुढे जामीन आहे तुका, तुमचा बाप नाही, माय नाही, कोण नाही जामीन आहे. पुढे विचारणारा तो आहे. तुकाराम महाराज जर पुढे विचारायला असतील, मागचं सोडून दे, काय खाल्लं काय पेलं, आता तरी पुढे नका करू नाश, आयुष्याचा काय, आयुष्य जात आहे पहा. आयुष्य जात आहे आयुष्य जात आहे पहा. तरी आपल्याला कळलंच नाही. 10 वर्ष होऊन गेले तरी आपल्याला नाही कळलं आयुष्य जात आहे कसं. आपलं 10 वर्षांना नाही समजलं. लहानपण गेलं, तरुणपण गेलं, म्हातारपण आलं, म्हातारपण सुद्धा चाललंय तरी समजत नाही. रामदास स्वामीनं गोड असं एक अभंग लिहून ठेवलाय, ते ध्यानच नाही. सावधान, सावधान म्हटलं कसं वाटतंय. तुमचं झालं का? म्हणूनच ज्याचं झालं त्याला विचारायचं म्हणतो नको कडे, पण ज्याचं नाही झालं त्याला सावधानचा अर्थच नाही कळला. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवाचे भार हरिनाम गरजत असे. तुम्ही सावध झाले, तुम्ही मंडळी सावध. लहान लहान मुलं आहेत, एकदा टाळ्या वाजवा जोरदार येतात. टाळी वाजवा, टाळी. टाळी वाजवायला काही पैसे लागतात का? अरे आपल्या लेकराचं कौतुक आपण करायला पाहिजे. काही काही गावात आम्ही पाहतो तर लहान लेकरं, लहान मुली हे टी व्ही पाहत, या टायमाला टी व्ही पाहतात, नाही तर मोबाईल खेळतात. तुमच्या गावातले मुलं आणि मुली या ठिकाणी मला तरी वाटते परमार्थ यांचाच आहे. म्हटला चुटका काही दिसत नाही. ध्यानात धरा तुम्ही, ही घोडचूक कोणाची आहे? माणसाची बी आणि बाईची बी. कारण मधला चुटका 20-25 वर्षाचे पोरं दिसत नाही, तुम्हाला दिसणार बी नाही. फक्त यही जे जनपद आहे सध्या, यांचं कुळ सुद्धा वाढत जाईल, ही ध्यानात ठेवा. म्हणून म्हटलं एकदा टाळ्या वाजवा. या जन्मात जर नाही टाळी वाजवली चांगली तर पुढचा जन्म फक्त टाळी वाजवण्याचा आहे. माणूस नाही आणि बाई नाही, मग टाळ्याच वाजवायचं का आम्ही? त्याच्यासाठी टाळी वाजवा म्हणले की तर टाळी वाजवायला पाहिजे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. जाऊ द्या, तुम्हाला आयुष्य समजलं नाही, काळ समजला नाही. नामदेवरायला सुद्धा नव्हतं समजलं संत संगतीचे काय सांगू सुख. अनुभव आल्यानंतरचा विषय. निवृत्तीनंद सोपान मुक्तबाई पैठणून परत जाताना पंढरपूरला जावं असं वाटलं. चला पंढरपूरला गेल्यावर निवृत्तीदादांनी दर्शन घेतलं. कोणाचं? नामदेवरायचं. दादा म्हणतात, ज्ञानदादा मुक्ते हा मोठा बाबा आहे, मोठ्या बाबाचं दर्शन घे. कोण मोठा बाबा? नामदेवराय. निवृत्तीदादानं दर्शन घेतलं, ज्ञानदादानं दर्शन घेतलं, सोपान काकानं दर्शन घेतलं. चिमुकली मुक्ताबाई 5 वर्षाची सनकाळी अशी पाहू लागली. का रे दादा, मला असं वाटतंय
मला असं माहीत आहे, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. माझा प्रवृत्ती निवृत्तीवर आलेला दादा दर्शन घेतोय आणि हा नाम्या दर्शन घेत नाही. माझ्या ज्ञानदादा ज्ञानाचा सागर असून सुद्धा दर्शन घेतलंय, तरी सुद्धा या नाम्यानं दर्शन घेतलं नाही. ब्रह्मदेव सोपान आहेत, त्यांनी सुद्धा दर्शन घेतलंय आणि या नाम्यानं दर्शन घेतलं नाही. आणि मग पाहिलं नामदेवाला, त्या ठिकाणी काय प्रमाण दिलं असं. अखंड दयाला देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही. रात्रंदिवस तुला देवाचा शेजार आहे, तुला अहंकाराला एवढा मोठा अहंकार. इकडं तर प्रमाण म्हणतात, पंढरीच्या लोकांना हे अभिमान आहे, पाया पडे जण एकमेका. तू माझ्या दादांना कमी लेखला की काय? माझे दादा साधे आहे का? कोण आहे माझे दादा? शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही. शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही. ओ ब्रह्म तो जो पार मूळ माया मुक्ताय. धन्य 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 निवृत्ती राया. धन्य 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 निवृत्ती राया. निवृत्ती दादा कोणाचा अवतार आहे? शिवाचा. ब्रह्म सोपान आहे. माझा ज्ञानदादा महाविष्णूचा अवतार आहे. नाम्या, अरे ब्रह्म विष्णू म्हणजे तुझ्या पायावर लोटांगण घालतात आणि तू अहंकार, एवढा अहंकार आहे. बर बर, काय हरकत नाही, तुला न्यावं लागते. ज्याला अहंकार आहे ना त्याला मंदिरात जायचं. कोणत्या मंदिरात? देवाच्या मंदिरात. अहो नवे नवे आपल्या मनमंदिरात. म्हणजे अध्यात्माचा विषय आहे. मन मंदिरात माझ्या केला उजेड सारा, केला उजेड सारा. मंदिर म्हणजे काय? म म्हणजे मांगल्य, दी म्हणजे दिव्यता, ऐक रे, र म्हणजे रम्यता. मांगल्य, दिव्यता, रम्यता ज्या ठिकाणी आहे त्याला मंदिर म्हणायचं. आपल्या घरात नाही होऊ शकत का मंदिर? घरात बी आपण मंदिर करू शकतो. मांगल्य, दिव्यता, रम्यता नाही. कोणत्याही घरात आता सध्या करमतच नाही. कारण काय? माय बाप, मुलगा मुलगी सध्या कोणत्याही घरात एकत्र जेवतच नाही. कोणाच्या घरात जेवतात हातवरी करा, तर ताबडतोब 1 रुपया बक्षीस देतो. म्हणजे 1 रुपया म्हणलं तरी दुःखच आहे. त्या 1 रुपयात काय आनंद आहे हा फक्त मेल्यावरच समजते दुसऱ्याला. कारण 1 रुपया सुद्धा जाताना सोबत जातो ठोकून. आता ते बी ठोकत नाही कोणी, आहे का नाही? ब्रह्म विष्णू महेश हे जर नामदेवरायच्या पायावर लोटांगण घालतात, नामदेवराय दर्शन घेत नाही. याचा अहंकार गेला पाहिजे, काढला पाहिजे. अहंकार गेला म्हणजे देव झाला. ज्ञानदादा आमच्या पांडुरंग परमात्म्याच्या कानात म्हणावं, देवा एक काम करा, आमच्या सोबत पाठवायला. कोणाला? नामदेवाला. नामदेवराय रडू लागले म्हणे मी जात नाही, कारण मला कोणता देव आवडत नाही तुझ्याशिवाय. कारण कट्टेवर ज्याचे हात येतो, विट्टेवर ज्याचे पाऊल आहे, दुसऱ्याचं मी नाव सुद्धा घेणार नाही, मी दुसऱ्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. अरे
ज्या वेळेस तुला अनुभव आला ना त्या अनुभवासाठी बाहेर जा, यांच्यासोबत जा. कारण ज्ञानदादा काही साधं व्यक्तिमत्व नाही, कारण माझाच अंश आहे. कारण लोपले ज्ञान जगी इथं नाही ना ती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञान, तो माझाच अवतार आहे. जा रे, तुम्ही म्हणता म्हणून नाही, तुम्ही तर काही. पण मी मंदिरात जाणार नाही, मी कोणत्या देवाचं दर्शन घेणार नाही. पाहता पाहता स्वारी निघल्यानंतर आनंदीला आले. त्या ठिकाणी गोरोबा काका संत मांजाळी जमवली. कारण दिंडी काढायची ना, कुठून कुठे दिंडी काढायची हा बी एक मोठा प्रश्न आहे. आळंदीहून दिंडी पंढरपूरला आली कशी, निघाली कशी, हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. ब्रह्म विष्णू महेश हे जर पंढरपूरला आल्यानंतर आळंदीला गेले, आळंदीहून पंढरपूरला दिंडी ही कशी काय काढत, नेमकी सुरुवात झाली कशी. ऐका, एक आपल्यासारखं व्यक्तिमत्व बायकोचं लाड करायचं, बायकोला डोक्यावर घ्यायचं, आईबापाला त्रास द्यायचा. परंतु आईबापाची शेवटची इच्छा की आम्हाला काशीला घेऊन जा. असा कोण कोण आहे? पुंडलिक. आणि ते गाणं तर तुमच्या पाठच आहे. कोणतं? एक शेपक आहे ते. आईबापाच्या गळ्याला दोरी, बाईल खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा करी. नाही, बायकोला खांद्यावर घ्यायचं, आईबापाच्या गळ्याला दोऱ्या लावायच्या आणि ओढायचं. असं करता करता दिंड्यारोहणामध्ये पुंडलिक राहिले. आल्यानंतर त्या ठिकाणी पंढरपूरला पहिलं दिंड्यारोहण म्हणतात. तिथं आल्यानंतर संध्याकाळचा मुक्काम. आजूबाजूला एक पर्णकुटी पाहिली. त्या पर्णकुटीमध्ये कुकुटमुंड स्वामी नावाचे एक ऋषी राहत होते. आता कोणी बी विसावा करायचा म्हटल्यावर कोणी सोबती पाहिजेच. सोबत्याशिवाय कोणी विसावा, दिंड्यारोहण म्हणल्यावर कोणी वाहक व्याघ्र असतील, डाकू असतील, लुटारो असतील, त्याला भीतीने निमित्तानं कमीत कमी आपल्याला सोबती बाय पर्णकुटी, या ठिकाणी पर्णकुटी आपण ठोकू. त्या ठिकाणी पर्णकुटी ठोकली आणि पर्णकुटीच्या आतमध्ये आईवडील, बायको आतमध्ये, हा बाईल वेडा बाहेर बसला आणि पाहतो त्या कुकुटमुंड स्वामीच्या पर्णकुटीमध्ये काळ्या कुट्ट 3 बाया जाताना दिसल्या. त्यानं पाहिलं काळाटक बाया, 3 बाया तर आत गेल्या. अर्धा एक घंटा त्या ठिकाणी राहिल्या असतील. आत काय केलं हे तर आता तुम्हाला काही सांगायची गरज नाही. पण अर्ध्या घंट्यानंतर बाहेर आल्यावर जाताना काळ्या दिसणाऱ्या 3 बाया बाहेर येताना गोऱ्या दिसल्या आणि पळतच सुटलं. तिथं पळत गेलं म्हणे, ओ माऊली, ओ माऊली, आत जाताना तुम्ही काळ्या होत्या, बाहेर आल्या गोऱ्या कस काय झाल्या, आत काय मेकअप रूम आहे का? म्हणे वेड्या, अरे मूर्खा, आम्ही कोण आहे हे तुला माहित आहे काय? महिने मावले, सांगा ना तुम्ही कोण आहे? म्हणे मी गंगा, ही जमुना, ही सरस्वती, आम्ही 3 नद्या आहोत. आणि तुझ्यासारखे मूर्ख आई बापाच्या गळ्याला दोरी लावून बायको खांद्यावर घेणारे लोक सर्व पाप आमच्या पदरामध्ये धुतात आणि धुतल्यानंतर आम्ही काळ्या पडतो. मग ते पाप आमच्या अंगावर लागल्यामुळे आम्ही काळी पडलो आणि ते धुण्यासाठी आम्हाला या संताकडे यावं लागतं. कोण संत? म्हणजे आत बसलेले. म्हणे असं एवढं ऐकलं, दर्शन घेतलं. म्हणे मावल्यावर जा. आणि तेवढे शब्द ऐकले आणि कुकुटमुंड स्वामीचे कमीत कमी आत गेल्यानंतर दर्शन घेतलं आणि त्यांचे विचार घेतले. बाबा, एवढ्या जर नद्या या काळ्या असताना जर गोऱ्या होतात, त्यांचं पूर्ण पाप हे पूर्ण धुवून तुमच्याकडे टाकलं, मग माझ्याकडून तर भरपूर पाप झालंय, हे जाईन कशानं? तुका म्हणे पापे जाती संताची जपे, फक्त एकच नेघे माझी, नेघे माझी वाचा तुटी. कारण याच्यात 2 लाभ आहे. या ठिकाणी आल्यानंतर
एक तर संताचा सहवास, तो लाभ, एक पद्मलाभ. दुसरा लाभ कोणता आणखी तिसरा? तुम्हाला मोक्षाची वाट. हे जर त्या पुंडलिकाला कळलं, काय केलं असं नो, तो दर्शन घेतलंच, नाम जप तर केलाच, वापस आल्यानंतर त्या कुठे रात्रभर कसा दम धरलाय, बायकोच्या कंबरग्यात लात मारली, तिला काढून दिलं, म्हणजे तू घरी जा, माझ्या आई वडिलाची मला सेवा करायची. कुठं काशी जायचं नाही म्हणे, आता या ठिकाणी जाऊ काशीला, परंतु एकदा सेवा करायची. कारण कुकुटमुंड स्वामीने सांगितलं, अरे कुठं कशाला जातो, काशी जायची काय गरज आहे? जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत कोणी काशीला जायचं नाही, असं लिहून ठेवलंय. माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ जोपर्यंत माय बाप जिवंत तोपर्यंत काशी करायची नाही, नाही तर आपली काशी घडल्याशिवाय राहत नाही. कोणी कोण आम्ही काशी केली, मथुरा केली द्वारका, नाही पाहिला बाई गजानना सारखा. नाही गजानन बाबा तर लय पाहिता तुम्ही, काय जोडतीन, काय माथा यायचा. आमचा गाथा या ठिकाणी सुरू केला बाबानं. अंजरवाडीचे आमचे सहदेव असतील, त्यांचे सहकारी असतील, आणि तुका म्हणे चॅनल कधी सुरू झालं? पाडव्या दसऱ्याला सुरू केलं. वा वा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आपल्या यूट्यूबवर आता तुका म्हणे हे चॅनल आपल्याला आपल्या मोबाईलवर दिसलं, हे का नाही? आणि हे सुद्धा एक प्रगती आहे. कशाची प्रगती? एक परमार्थाची. तुम्ही कितीही लग्नाच्या तारखा घ्या, पैसे इकडं पैसे नसले तरी तुम्हाला धन जास्त भेटत. कोणतं धन? आवते धन धन धन. निधन झाल्यावर काय कमी नाही. जोडणी धन एकदा ऐकून घ्या. तुम्ही आजपर्यंत कितीही कॅमेरे फिरवले असतील, तो कॅमेरा वेगळा आहे आणि हा कॅमेरा वेगळा आहे. कारण या कॅमेऱ्यामधून कोणी सुटू शकत आता नाही, सुटणार कोणी. पण इकडं तुम्हाला धन कमी भेटल, पण परमार्थ
आलं का लक्षात? ते धन काय कामाचं? परमार्थ महाधन. महाधन आहे ते काय धन आहे? महा थोडी येते, थोडं धन असं. आता तर धन राहिलंच नाही, सोनं तर म्हणायचं कामच नाही. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. फक्त एकच काम करायचे तुम्ही, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे, बाकी नाही. बाकी तुम्ही काही करा, कितीही संसार खरा करा का खोटा करा, आपल्या सोबत येत नाही येणार. परमार्थ आपल्या सोबत येणार आहे. आणि संसारात सारा चोट्याचा धंदा आहे, ध्यान देऊ नाही का? संसार सारा चोट्याचा आहे. घरातल्या पाहुण्या होत्या आणि त्या आता घराच्या पुढचा विषय. त्याने मग आम्हाला निरोप दिला कशाला? तुम्ही निरोप दिला तर आम्हाला येईपर्यंत वाट पाहायची होती. मंगळाला सुरुवात केली त्या बाईनं. आता कोण आले जाळू? आता ते माती करून आले ना, जाळून आले का नाही? तिने असं म्हणावं का? याच्यासाठी एकदा मेल्यानंतर जवळजवळच्याला बोलवायचं आणि त्याची माती करून टाकायची. मग कोणाला फोन करायचा नाही. कोण बाया काय बोलती नाही यायले? अजिबात नाही. अहो तिथं गेल्यानंतर सुद्धा, स्मशानभूमीत गेल्यानंतर सुद्धा आता उठून बसा ना. आता उठून बसल्यावर तो खरंच काम सांगा तुम्ही. अरे काय बोलता, काय रडताकडे हो तुम्ही? निवड नाटकेत इथं काय राखण करायला आले? आता काय राखण करायला येणार तिथं? खऱ्या गोष्टी पुढं आणायला माणसाच्या ह्या पहिला नंबर. अरे तो म्हातारा मेलो, बिड्या पेत होता, आणा पिंडल. कोण म्हणते? नाही तर पुन्हा म्हातारा लागन. म्हातारा तंबाखू खात होतो, आणा तंबाखू. म्हातारा पिल्लू पेत होतो, आणा पिल्लू. पिल्लू आणल्यावर त्यातल्या अर्धी पेतेच कोण? तिथं अर्धीच राहते, अर्धे आणणारच पेते. आपलं काही ठेवत नाही, नुसती बाळी राहिली. त्या म्हातारीने पाहिली, आता ही बाळी काढायची कोण? असं पाहिलं. शेवटच्या क्षणात लगेच दरवाज्यात ती एक तिची पोरगी आली. आल्यानंतर लगेच तोंडातून नाव निघलं. काय? तिचं नाव होतं छकी. इथं नाही ना? छके, अजून त्या बापाच्या कानात बाळी काय शोभून दिसती व. असं म्हटल्या लगेच छक्की पळत नाही आली. दोन पोरं होते तिला, त्या म्हातारीला. दोन पोराच्या बायकाने चिमटा घेतला, म्हणजे जाणं पुढं बाळी काढायला. बायका चिमटा घ्यायला नंबर या. ते पोरग पुढं आलं. आल्यानंतर म्हणते, ओ मावशी आडकीता द्या. आता काय आडकी ती? आता पिवशीच नाही. कोण आडकीता दिला नाही. आणि मग ते पोरग बाबाजवळ गेलं, म्हण बाबा. हा मस्त तोंड हाताय जर, बाबा बाबा. बाळी तोडून घेतली, तोडून. बाळी कानातून तोडून घेतली. कोण? पोरानं. सांगितलं कोण? आता बोलाय. सांगितलं कोण? बायकोनं सांगितलं. ऐकलं कोण? बोलता येत नाही तुम्हाला? पोरानं ऐकलं का? गावातल्या बाया नव्हत्या तिथं. गावातल्या बाया होत्या, आलेले पाहुणे होते. एवढंच घेऊन जा घरी, कीर्तन होईन. कीर्तन तुम्ही दररोज जास्त ऐकता. 32-35 वर्ष झाले तर, 38 वर्ष झाले तर. सांगितलं मायनं, ऐकलं साऱ्या गावानं, साऱ्या पाहुण्यानं, पोरानं, पोरीनं. बाळी कोण काढली? पोरानं. बाळी काढली, घातली खिशात. आणि मग मागं पाहिजे म्हणते, का रे लाकडाची सोय आहे का? हा बाळा लागलंय, टायर वगैरे पहा, पेट्रोल पहा. कोण म्हणते? बाळी कुठे? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ऐशिया चोराचा कैसा हा विश्वास, धरली तुझी काच तुका म्हणे. अरे तुझ्यासोबत ती बाळी येऊ देत नाही. तुमच्या तोंडामध्ये पहिल्याने एक एक मणी टाकत होते, आता मणी कातरून टाकतात. अरे ती संगत सोडून दे.
घरच्याची संगत सोडून दे. कोणती संगत करायची महाराज? संत संगत करायला सांगितले आज. कोण? नामदेवराय ना. त्याचं काय सुख आहे ऐका पुढं. नामदेवराय निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबरोबर यांच्याबरोबर गेले आळंदीला. आळंदीला गेल्यानंतर त्या ठिकाणी मुक्ताबाईने सांगितलं, काका ओ गोरबा काका, आमच्यातलं कोण कच्च आहे पहा बरं. म्हणे कच्च? हो म्हणे, मला जरा कच्चा वाटतं म्हणे, म्हणून म्हटलं. म्हणे बसा खाली. त्या ठिकाणी सर्व संत मंडळी बसली. निवृत्तीदादाच्या, आता ते तुम्हाला माहिती आहे गोरबा काका कोण? कुंभार. ते थापट नाचते. थापडनं टाकलं आमच्या निवृत्तीदादाच्या डोक्यात, काही झालं नाही. अरे म्हणे पक्क आहे. ज्ञानदादाच्या डोक्यात टाकलं, अरे म्हणे पक्क आहे. सोपान काकाच्या डोक्यात टाकलं जोरानं, म्हणे पक्क आहे. माझ्या मुक्ताईच्या डोक्यात टाकलं, म्हणे पक्क आहे. आणि शेवटी नामदेवराच्या डोक्यात टाकल्याच रक्त निघालं. आणि मग वाट धरली पंढरपूरची. पंढरपूरला गेले आणि देवाला सांगितलं, देवा मारायचं होतं तर तुम्ही मारायचं होतं, लोकांच्या हातानं मला मार भेटवला. अरे म्हणे नाम्या, सोनाराच्या हातानं कान टोचत असतात. म्हणे झालं काय? म्हणे ते म्हणतात कच्चा आहे. खरंच मी कच्चा आहे का? म्हणे हो ना, तू कच्चाच आहे. म्हणे काहून कच्चा आहे? म्हणे बाहेर फिर, बाहेर जाय, बाहेर गेल्यानंतर तुला ज्ञान मिळेल. म्हणे आता नेमकं जाऊ कुठं पक्का होण्यासाठी? म्हणे एक काम करतो, आता 1 घंटा होत आला आहे की नाही, आता पटकन जा. कुठं? आवण्या लागण्यातला. म्हणे कोण आहे तिथं? म्हणे तिथं विसोबा खेचर. म्हणे असं ऐकून आहे म्हणे मी, कारण त्या विसोबा खेचरला कोणी विसोबा चाटी म्हणत होते. म्हणे हो ना, पण ज्ञानदादाच्या संगतीनं आज ते गुरु झाले, तर कळलंय त्यांना. ठीक आहे, औंढा माझे नामदेवराय गेले. आणि त्या औंढानाथच्या मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून कोण होतं? विसोबा खेचर. म्हणे अरे अरे अरे, देवानं सांगितलं या विसोबा खेचरचं दर्शन घ्यायचं आणि त्यांना गुरु करायचं. असा गुरु असतो का देवाच्या पिंडीवर पाय ठेवणारा? मी नाही दर्शन घेणार, मी नाही बोलणार याला. देवा मी वापस जातो. परंतु इकडं पाहिलं तर ते दिसत होतं, इकडं पाहिलं तर ते दिसत होतं. म्हातारा बोलू लागलं, म्हणे का हो तुम्ही कोण? म्हणे मी नामदेव. अरे म्हणे माझ्या भेटीला आला ना तू? म्हणे हो तुमच्या भेटीला आलतो, पण तुम्ही विसोबा खेचर का? म्हणे हो मी विसोबा खेचर. म्हणे मग देवाच्या पिंडीवर पाय ठेवले कशाला? म्हणे माझ्याकडून उचलत नाही, एकदा उचलून तरी पाय. असं म्हटल्यावर उचलायला गेले, उचलून बाजूला ठेवलं की तिथं पुन्हा पिंड पायाखाली, पुन्हा उचललं की दुसरीकडे ठेवलं त्याच्या पुन्हा पायाखाली पिंड. असं करता करता अनुभव आला. अनुभव आल्यानंतर माणसं शहाणे होतात, तोरक शहाणे होत नाही. लग्नानंतर प्रत्येकाला अनुभव येत नाही का? प्रत्येकाला अनुभव येतो, पण ते दाबूनच टाकते. इकडं नुसतंच म्हणणं चालू आहे, तो स्वर बी असावा आमच्या काकड्यात. अरे 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 अरे, संसार दुःख मुळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. असा स्वर आहे ना, रात्रंदिवस तळमळ. नाही अरे बाबा, संसारात सुख नाही असं म्हणायचं काम नाही. संसारा आलिया एक सुख आहे, फक्त एकच काम करायचं, आठवावे पाय विठोबाचे. संसारात सुख आहे असोनी संसारी जीवे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. अरे कुठेही सुख आहे, पण ऐकाकडे हो देवाशिवाय नाही. पण मी एक नवीनच ऐकलंय शेळके बाबा, सुख संसारात आहे झोपल्यावर. झोपल्यावर काही चिंता आहे का? कोणी उठवायचं काम नाही, काय नाही, मस्त आपलं झोपलं की सुख आहे. हे कदम माऊलीने सांगितलं परवा दिवशी, ऐकलं मी ते. म्हटलं वा वा, खरोखर झोपल्यावर कायची चिंता आहे का? न लगे चिंता कोणाची आहे का नाही. एकदा डराडूर झोपला की लगेच नाही, फक्त तशी झोप कुंभकर्णाला होती राजा, आहे का नाही. चिंता होती का? पण त्याला कळलं होतं. रावणानं माझ्या भावानं सीता मातेला पाहून आणलं, तर रावणावर सुद्धा सवार होण्याची तयारी झाली. पण भाऊ भावाकडून लढावं, गावासाठी, भावासाठी, देवासाठी. माणसानं 3 कामं करावं. गावाचं खाऊ नये, भावाचं खाऊ नये, आणि देवाचं
खाऊ नये. जन जन खाल्लं त्याचं वाटोळं गेलं झाल्याशिवाय राहत. या ठिकाणी नामदेवाला सांगितलं देवानं. म्हटल्यावर ते देव कुठे गेले? नामदेव नामाचा देव झाला, ज्ञानाचा देव झाला, चांग्याचा देव झाला फक्त त्या आईमुळं. आणि इथं तुमची आई बसलेली आहे. कोणती आई? जानामाय. जन जाणली त्यालाच कळते बरं. नाही तर तुम्ही आता नवरत्नातल्या 9 आया पाहिल्या आणि तुमच्या अंगात बी येत होतं. काय त्या 9 बायाच्या 9 साड्या ती वेगळ्याकडे आहो. जाऊ द्या तो विषय. का नवरात्र होऊन गेली, हो काढू आपण 2 मिनिटं. परंतु ज्यावेळेस पाय उचलला तर खाली पिंड खरोखर कळून आलं की नाही आता हे गुरु आहे. आणि मग गुरुचा अनुभव, गुरुचा आशीर्वाद, साधुबोध झाला. तो निर्णय आठेला ठाईच उरला. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईचं समाप्ती, सर्व मागचं विसरलं. आणि मग पुन्हा पंढरपूरला देवा मी गुरु केला, मला आता कळलं मी आता कच्चा राहिलो नाही. त्या ठिकाणी देवाने सुद्धा 2-3 परीक्षा घेतल्या. नवे 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 देवानच नाही. जशी विसोबाची चरण घेतली ना तशी सुद्धा देवानं घरच्या घरीच परीक्षा घ्यायची सांगितली. खरंच मला ओळखतंय कोण? दिवाळीच्या सणाला बलिप्रदेला त्या ठिकाणी नवऱ्याला ओवाळतात ना. आणि मला ओवाळायला म्हणे कुठं? म्हणे मला म्हणतात असं. कोण म्हणते? विठ्ठल प्रभुराया, माझे पांडुरंग परमात्मा. त्या ठिकाणी सर्व मंडळी दर्शनासाठी गेली. पांडुरंग परमात्मा ही एकच नव्हते. त्या ठिकाणी किती होते? जिकडे पाहे सर, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. नाही कुठेही पहा. मग ओळखायचं कसं? ओळखायचं कसं? ओळखायचं कसं? असं नामदेवराकडे पाहिलं. म्हणजे नाम्या, हे नाम्या, अरे हे कुठे दिसतच नाही. आता त्या ठिकाणी चौकडांचे गोविंद माझे पांडुरंग परमात्मा होते. पण नामदेवराला खून माहीत होती. कोणती? वैजंती माळ गळा शोभे, विष्णुदास नामायने दाविली खून. एक खून होती देवाच्या. जरा बोर झाला तुम्हाला? आता बोर झाला असेल तर कॅसेट बदलू शकतो मी, चिंता नाही तशी. पण मला असं वाटतं बा काही ना काही चिंतन मांडा. कारण या ठिकाणी चिंतनी लोक 35-38 वर्षाचा सप्ताह आहे. हे का नाही? नाही तर बांधला फेटा मारल्या चाटा भरल्या नोटा धरल्या वाटा आमचा धंदाच आहे. दिनरजनी हाची धंदा आहे. गोविंद 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 म्हणा लागली या छंद. नाही फक्त छंद आहे, नान नाही. ओळखलं कोण? फक्त नामदेवाला. कोणाची लात होती? भृगु ऋषीची. हे बी ध्यानात पाहिजे. पंढरपूरला दर्शनाला गेले ना तुम्ही? पंढरपूरला दर्शनाला गेले तर कमीत कमी पायाचा खुणा, एक तर खाली खून आहे पायावर, आणि एक कुठं खून आहे इथं. ती खून ओळखता आली पाहिजे. नाही तर येड्यावर ती जाता डोळे लावून घेता. देवा माझ्या चकीला पोरग होऊ दे, बब्याचं जमू दे. तिथं डोळे लावून घेती गड्या. तिथं गेल्यावर तो का साधा आहे का? राजाचा कुमार मदनाचा पुतळा आहे. तिथं गेल्यानंतर बंदरात गेल्यानंतर डोळे लावायचे नाही, डोळ्यानं पाहायचं. डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही डोळे लावून घेता देवा. काय येड्यावानी धंदा आहे. ही ओळख पटली. मग देवानं सांगितलं खरं गड्या आता तुला अनुभव आला. आता तू दिंडीचा डबल आळंदीला गेले. आळंदीला गेल्यानंतर त्या ठिकाणी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आमचे गोरबा काका पूर्ण मांदियाळी घेतली आणि सोबत चला. कुठं? दिंडी. पुन्हा कुठं जायचं? पंढरपूरला. कशासाठी? पंढरपूरचं उभं केलं कोण?
मेन विषय तोच आहे. जरा ध्यान राहू द्या, कुठं चाललो होतो आपण, कुठून कुठं आलो. पुंडलिकानं आई वडिलाची सेवा केली आणि पंढरपूरचा पांडुरंग हा मूळ कोणत्या गावचा? द्वारकेचा. कोणी म्हणतं वैकुंठाचा. आला कोणासाठी? पुंडलिकाच्या हे प्रमाण आहे तुमचं, पण मी जरा वेगळं ऐकून घ्या. वैकुंठावर आला, भक्तासाठी आला, पुंडलिकानं उभा केला, पण तो आला होता कोणासाठी त्या दिंड्यावर वनात? हे तर माहित पाहिजे ना. अहो बायकोसाठी आला नाही, पुंडलिकाच्या भावाचा भाव तर पुढंच राहिला तुमचा. पहिलं पळून आला तर तिकून बायको पळून गेलती ना रुक्मिणा. ही कथा माहित असेल ना तुम्हाला. हा, रुसून आलती. रुसून काऊन? हात खांद्यावरी राधिकेच्या वारी याने कुंडल हाले 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 हाले, डोळे मोडीत राधा चाले आणि राधेच्या खांद्यावर हात ठेवला. नारदाना त्याला कळ लावून तिथून सुरुवात यायची. हे तुम्ही म्हणता ते प्रमाण आहेच, पण माझे प्रमाण जरा वेगळे असतात. हे चूक असेल तर मला सांगा तुम्ही, कारण तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. राग आला रुक्मिणा. रुक्मिणा रुसत रुसत कुठं आली दिंड्यावर वनात, आणि हे मांग मांग बायकोला पाहत आलं होतं. तुम्ही आम्ही कायसाठी गेले? अहो तिच्यासाठीच. ती आपल्यासोबत पहिली होती का? जाताना सोबत आहे का? मग मत आता झाली का नाही? मग सोबत पहिली नाही, जाताना सोबत नाही, मग ती आली कशासाठी? तुमचा विषय. तुम्ही आल्या कशासाठी? तीच आई आहे. आली कशासाठी? तू आला आणि गेला तरी मला काही घेणं. जाना माय, ह्या बी साऱ्या जाना मायाच आहेत. फक्त जाना आपण. कोणाला? तू का म्हणे शोधून पान बायको नवऱ्याची? हे तुम्हीच म्हणा. कुठं आणलं प्रमाण काय माहिती, पण खरं आहे ते. कारण बायको नवऱ्याची माय का होती माहिती आहे? जे म्हातारा झालं त्याला, आमचा म्हातारा झालं त्यावेळेस समजलं आम्हाला. म्हातारा जायच्या अगोदर 2-3 महिने आमच्या आईचं नाव जनाबाई, जनामाय करायचं आहे म्हणून कळलं. घरी आहे कळतंय. या पुंडलिकानं एवढी सेवा केली. सेवेला पाहून ते भुरले हरी म्हणे, ए पुंडलिका काय झालं? बोल. विठ्ठल. तुम्ही जर म्हणलं ऐका, तुम्ही जर म्हणलं बंद करा तर बंद करू बरं, आपण चिंता नका करू. कोणाला पाय लांबवायचे लांबून जा, मी काही बोलणार नाही. कोणाला झोपायचं झोपून जा, मी काही बोलणार नाही. कीर्तन झालं की म्हणेन बाबा उठा, कीर्तन झालं. फक्त बोलू नका. कीर्तनात जर बोललं ना तर अजून पाणी येणार आहे. पुढच्या जन्मात तुम्हाला बेंडक्या व्हावं लागल. कारण कीर्तनात बडबड केली की बेंडकी होतात. बोलू नका. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, कोणत्या तीर्थाला जायचं काम नाही. कुकुटमुंड स्वामीचे शब्द ऐकून इथून आपण बाजूने गेलतो आणि सेवा करू लागले. बायकोला घरी पाठवून दिलं आणि मग सेवा करता करता त्या ठिकाणी आमचे कृष्ण परमात्मा त्या बायकोला पाहत आले रुक्मिणीला, आणि ते बायकोला बोलूनच गेले म्हणून ती मागायची. अजून ती कुठे बिचारी, ती गोपाळपुऱ्यात नाही कुठे तर इकडं सेवेला पाहून बोलले म्हणे, ए पुंडलिका, अरे मी देव आहे म्हणे. आसन देव. अरे माझ्याकडे पाह. नाही पाहू शकत म्हणे. का नाही पाहत? माझ्या वडिलांची सेवा करायची म्हणे. कशासाठी म्हणे? मला संतांनी सांगितलं. कारण संताची आहे पायी हा माझा विश्वास. सर्व भावेदा असं झालो त्यांचा. आता मी कोणाचा ऐकणार नाही. आणि मग सेवा करता करता, अरे माझ्याकडे पाह रे, माझ्याकडे पाह रे म्हणे. मी पाहत नाही काय? अरे मला बोल. नाही बोलू शकत. अरे मला कमीत कमी
जागा तर ते बसायला काही ना काही टाक मला बसायला म्हणजे माझ्याजवळ काहीच नाही. अरे मला उभं या धर्तीवर राहता येत नाही, कारण देव या धर्तीवर उभं राहू शकत नाही. का धरती कोण आहे देवाची? कोण आहे? सासू. विट्टीवर उभा राहिलो गड्या, आता किती दिवस उभा राहू? मला बोलणं, तू माझी सेवा कोण करण? त्यावेळेस या पुंडलिकाने सांगितलं तुझी सेवा तूच कर. मला बोलवून कोण? म्हणून तुला काय करायचं तुझे लोक बोलव कोण असतील तर. आणि ती मिटिंग भरवली ब्रह्म विष्णू महेशाची. आणि ते ब्रह्म विष्णू महेश या धर्तीवर कोण म्हणते ते प्रमाण होऊन गेलं. तुमच्या डोक्यावरून जायला लागलं मला माहिती आहे, पण अर्धवट नाही सुनणार मी. ब्रह्म विष्णू महेश तिनांद सोपान मुक्ताबाई याचा अवतार आहे, ते खाली आले. त्यांना सांगितलं की बाबा मला बोलण्यासाठी कोणीतरी या. म्हणून त्या आळंदीबाई शिवपीठ हे जुनाट आळंदीहून दिंडी काढली. दिंडीमध्ये सर्व मांदियाळी माझे नामदेव आहे. पाटण भजन कोण चांगलं म्हणतंय? वा वा. भाडू कोण म्हणतंय? अभंग कोण म्हणतंय? सर्वांना माहित पडलं. असं करता 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 दिंडी पंढरपुरात आली. लवकरच आली. आल्यानंतर मग आता या ठिकाणी वाळवंटात कीर्तन करायचंय. कोण कीर्तन करत? दिंडीत कीर्तन कोण करते हे कोणाला माहित असते? दिंडीवाल्यालाच. जनाबाईंनी सांगितलं ज्ञान झाला, तू गायन चांगलं करतो, तू गायनच. कबीरदाला सांगितलं तुम्ही टाळ चांगलं वाजवता, तुम्ही टाळ वाजवा. ज्या ठिकाणी जे जे संत होते त्यांना सांगितलं कोणी मृदुंग वाजवा, कोणी टाळ वाजवा, कोणी टाळ्या वाजवा. टाळ संगत त्यावेळेस नसती. पण आता कीर्तन कोण करत? जनाबाईंनी सांगितलं एक काम करा, या ठिकाणी फक्त माझा नाम्याच कीर्तन करण. आणि मग जनाबाईला पहिला अधिकार त्या ठिकाणी. मला अधिकार आहे पहिल्यापासून. आदिनाथ उभा तसं या ठिकाणी वाळवंटातलं पहिलं कीर्तन, या संप्रदायाचं पहिलं कीर्तन, ते कीर्तनामध्ये कीर्तन करण्यासाठी उभं केलं. नामदेव राहिलं आणि माझ्या जनाबाईनं तुला डोक्यावर घेऊन बोलावं. नामदेव कीर्तन करी पुढे जनी म्हणे ज्ञानदेवा. आमचे काम भजने असंच म्हणतात. जनी म्हणे नामदेवा. नामदेवा म्हणलं का? तो कीर्तनकार आहे. त्या कीर्तनकाराला म्हणलं का जनी म्हणे चाल म्हणा सांगितलं. चाल म्हणा ज्ञानदादा. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे मांडलं. एकच दाटी असं म्हटलं का? कोणाचं कीर्तन आहे? नामदेवाचं. आपल्या नामाचं. असं म्हणतात पंढरपूरचे सर्व पहिला मंडळ पुरुष मंडळ. अरे चला वाळवंटात कीर्तन आहे, वाळवंटात कीर्तन आहे. कोणाचं? नामदेवाचं. एवढी दाटी झाली, एवढी दाटी झाली त्या वाळवंटात. एकच दाटी झाली चंद्र बागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळासी लाया. असं म्हटलं. एवढी गर्दी पाहून रुक्मिणा पांडुरंग परमात्मा लोक दर्शनाला कोणीच नाही. अरे चालले कुठे लोक? असं म्हणतात नाम्याचं कीर्तन. माझ्या नाम्याचं. अहो पांडुरंग परमात्म्यानं त्या विटीवर उडी मारली आणि त्या करते बाजूला असं म्हणायचं काम नव्हतं. बाजूला म्हणायचं काम केलं. अरे देव सुद्धा असं मुंबई लोकांना देत पुढे गेले. मग काय लोक साधे करायचे? पितांबर होताच.
देवाला हे धोत्रिया हे शेंडी म्हणतात लोक आपल्याला. आम्ही पंढरपूर गेलो शेंडी एवढी तर रेल्वेत बोल म्हणे हो पंडितजी शेंडी पिच्छे हो जाओ म्हणलं काही बोल बाबा रुमाल बांधून घेतला बोलणं बोलत नाही. तिथं पंढरपुरामध्ये एवढी गर्दी त्या गर्दीत पांढऱ्या परमात्मा त्या गर्दीतून पुढं पुढे जात जात कोणतरी काष्टा ओढता ओढता ते पितांबर बी चटकून घ्या पितांबरच नाही पूर्ण आपल्या पांडुरंग परमात्मा पितांबर न बिना पितांबराचे पळत 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 लगे नामदेवाच्या पुढं आणि पुढं मग ना चुकीचं राहते रंगी ज्ञानदीप लावू जगी देव असला कीर्तना कीर्तनकाराच्या पुढं नाचणं सुरू कोणाचं देवाचं देव ओळखताय तो का कोणा ओळखताय तो फक्त संतानच ओळखीदारी जी हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार सफल झाला व्यापार संतांना ओळखता येते नाम ज्ञान दाखवतंय नाम आकळतंय नामदार ओळखलं म्हणे देवा बरं केलं तुम्ही आले मला बी आनंद वाटला मी नाम्या मला करमत नव्हतं रे देवा खाली पाहणं खाली काय अहो खाली खाली काय खालो पाहिलं अरे पितांबर कुठे तेव्हा तिथं कबीरदास होते कबीरदास म्हणे देवा अरे सावध हो आता कबीरदासानं संतान मनगड धरलो तेव्हा जगजेटी दचकले मनगड कोण धरलं कोण धरलं म्हणे देवा खाली पहा असं पाहिलं खाली देव म्हणे अरे पितांबर कुठे पितांबर कुठे म्हटल्यावर फजिती झाली देवाची पण नाचता नाचता देवाचा कळला पितांबर मग बाकीचे त्या पंढरपुरातले काही पैशावाले लोक काही श्रीमंत लोक काही अहंकारी लोक आणि मग म्हणू लागले अरे असं म्हणतात सुकर पैसा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा साली का तो मग तो सुखरूप आहे तो एवढा तिथं नाचू राहिला हे काही पैसे दिल्यानं जमन का खेळ असं सुख भेटन का आपल्याला हे कीर्तन झाल्यावर नामदेव राहिला श्रीमंत मंडळी अहंकारी मंडळी विचारतात त्यावेळेस नामदेवराने सांगितलं अहो अहंकारी लोक हे सुख या संताचं सुख संत संगतीचे संत संगतीचे संत संगतीचे संत
गावातील अहंकारी लोक नामदेवराय एवढं स्वरूप आहे देवत हे नाचायला लागलं असं सुद्धा आम्हाला किती रूपात भेटन केवढ्यात भेटन त्यावेळेस नामदेवरायने सांगावं संत संगतीचे काय सांगू सुख हे संत कोण तीची संत ज्यांचा हेत फक्त विठ्ठल आहे मेहनती काही टाणाटोना नामस्मरण वाचून दुसरं काहीच नाही कोण देवमध्ये ज्ञानदेव निवृत्ती सोपा त्याच्यासाठी झालं नाही ओळख करून द्यायसाठी आपल्याला पंढरपूरला काय येतं म्हणून तर माऊलीच्या दिंडीत आपण जातो तुकाराम महाराज काय तुकिता तुरणीसी ब्रह्म तुकाशी आले देवतेची संततेची देव निमित्त त्या प्रतिमा आहे त्यांच्या सोबत आपण गेल्यानंतर आपलं पंढरपूर होत आहे पंढरपूर कोणतं जणू देव ही पंढरी आत्मा पांडुरंग शिवाचा अवतार ना जीव आणि शिव सम वाय तू दीर्घ म्हण घाली म्हण पण तुम्हाला संताच्या संगतीनं कळतं कारण संत हे पहिले स्वतः संताला उठवतात आपल्याला नाही उठवत आपण किती नंबरचे पहा उठा साधू संत साधा आता प्रमाणात देऊ नका थोडा आला उठा साधू संत साधा आपलेही संत पहिले स्वतःच हित पाहतात आपलं नाही नंतर मग उठा पांडुरंगा दर्शन द्या सगळा 2 नंबर देवा उठवतात आणि मग 3 नंबर थरकला आपण उठा सकळ जन उठले नारायण ऊन पडलं उठ रे ऊन पडलं ना उठलं म्हणजे आपण कोण आहे पहिला नंबर कोण उठा साधू संत पहिले देव उठा पांडुरंगा आणि 3 नंबर उठा सकळ जन काय खरं आपलं उठलं सुरलं तर तुका म्हणे शेष सेवी नावडी ते एक काम कर वचन नव्हती बोलले जे काय होतं संत संगतीचे सुख तुला कळ काय होतं अरे इकून दुर्जन यात एक आहे का उसाच्या मशनीमध्ये इकून ऊस टाकला तर काय इकून रस वराडे बा पहिला नंबर ठाकूरबाचा लागला होता माहिती ना पहिली दिंडी दोघांची रथ पालखी खांद्यावर हे प्रमाण तुमच्यावर लागू झालं पाहता इकून ऊस घातला तर इकून रस गळतो अशी एक मशीन आपल्याकडे आहे वैज्ञानिकाची पण आमच्या या परमार्थामध्ये अशी मशीन आहे इकून दुर्जन टाका तिकून सज्जन मिळतो नाही समजलं हे तुमच्या पुढे उभं आहे 2003च्या अगोदर परमार्थ काहीच माहित नव्हता 2003 नंतर आमचे सहदेव असतील आमचे बाबा असतील हे आमचे गुरुवर्य सर यांच्या मागे आम्ही काकडा म्हणत होतो हरिपाठ म्हणायचा माग पहिल्या दिंडीमध्ये आल्यानंतर जन्माचं सार्थक करून घेणारा आपल्या गावामध्ये पहिल्या 10 वर्षा अगोदर मी माझं कीर्तन ऐकायला आले होते आज या ठिकाणी ठाकूर शरद ठाकूर या ठिकाणी आहेत जशी कोण टाकले आमच्या सारख्या वैष्णवांच्या परमार्थाच्या माळ घातली आज त्यांचं फुलं चालू आहे टाळ्या वाजवण्यासाठी पहिलाच वारी पुन्हा सफल झाला व्यापार पुन्हा किती येणार पंढरपूरच्या वारी आमच्या मी 50 झाल्या काय केलं 50 होत 50 वाऱ्या केल्यानंतर केलं काय तिकून काय आणलं खुळखुळे तिकून आणल्या पांगड्या आमच्या लोकांना आणल्या घोंगड्या काही फायदा नाही तिकून काहीच आणायचं नाही तिकून आणायचं असलं तर ते एक माळ आणि संत संगतीची पिढा अर्थ बदलायचं नाही तर काही फायदा नाही तुमच्या जीवनाचा कारण या ठिकाणी फक्त आपण सर्व उष्ट खाण्यासाठी चालू उष्ट प्रत्येकाचं उष्ट आहे आजचा अभंग घेतलेला हा किती लोकांचा उष्ट असा आमच्या नामदाराचा उष्ट आहे तो किती कीर्तनकारा घेतला असा नाही म्हणून तुका म्हणे शेष पण गड्या परमार्थ या ठिकाणी ठाकूरबाई वराडेबाई हे त्या दिंडीत बदलले आपण सर्व बदलणार नाही गावातले फक्त संत संगती कारण तिथं कसं आहे आपणा सारिके करती तात्काळ
नाही काळ वेळ तयार आहे. आता माझ्या गावात 4 कीर्तनकार आहेत. एक स्टेजवर बसायचं मध्ये हे मेलं होतं, कानातून रक्त तोंडातून रक्त होतं. फक्त एकादशीच्या आदल्या दिवशी नुसतं म्हणे मला माळ घालायची. कानातून रक्त तोंडातून रक्त. संभाजीनगरला झालं. लोक म्हणे मरत मी मरत नाही. ते मरत नाही म्हणून काऊ म्हणजे त्याला माळ घालायची राहिले. कारण हे तोंडाचे हे कोंबड्याचे पख नाही. तोंडात नुसतं पाठ घालून जाणार आणि म्हणजे गळ्यात माळ घातल्यानंतर मरणार आहे. 2 वर्षाच्या अगोदर तोंड वाकडं होतं, बोलता येत नव्हतं. आता बोलता येते, चालता येते. ही परमार्थाची ताकद आपणास देखील करती तात्काळ. कीर्तन चालू यायचे, काय गोंधळ लावला. याचा धंदा मांडला. धंदा आमचा धंदाच आमचा. कोणता? दिनरोजनी हाच धंदा. गोविंदाचे पवाडे. ऐका करो, तुमच्या धंद्यापेक्षा आमचा धंदा बरा आहे. तुमचा धंदा एकच आहे, वाढावे संतान गुढी व्हावी धनधान्य. तुमच्या धंद्यामध्ये पवाडे सोयाबीन नाही विकली. देवा 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 काय केलं आम्ही? तुम्ही डोंगराच्या पलीकडे जाऊन पहा. आणि सोयाबीन तर नाहीच. 3 खेप 4 खेप पेरून काहीच नाही. जमिनीवरची कमीत कमी 2-2, 3-3 फूट माती वाहून गेली. त्यांचं कसं बरं झालं आपलं बरं आहे. तुकाराम महाराजांनी म्हणावं बरं झालं देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पिळा गेली. आपलं थोडं वाईट झालं का आपण म्हणावं काय खरंय. यायचं लावला सप्ताह सप्ताह सप्ताह. काय काय लोक म्हणतात यायचा आता चप काय चप काय आमचा काहीच नाही. आम्हाला माहिती फक्त कारण संताची चवळ याच्यासाठीच आहे. कशासाठी? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया अर्जुन जड जीवा. जड जीव आपण उद्धरू शकत नाही. उद्धरायची या कधी आला त्रेतायुगात जड जड साधन होतं. कृतयुगात जड होतं. द्वारपालकात जड होतं. जप तप साधन यज्ञ यज्ञ आपल्याकडून होत नाही. जप आपल्याकडून होत नाही. तप आपल्याकडून होत नाही. आपल्याकडून फक्त साधं तुका म्हणे सोपे काही सर्वाव. फक्त शहाणा तो तुम्ही गदा घेत नाही. गदा इकडे येत नाही. इकडे येऊन पाय आपणा सारखे ती तात्काळ करणारा तो संत आहे. संत तो साधू आहे. तोच वैष्णव आहे. म्हणून नामदेवला म्हणतात साधू थोरा मोठे करायचे. आपल्या पोरीचं कौतुक आपल्या पोराचं कौतुक आपणच करायचं ना. नाही बाजार काय म्हणतं तुम्हीच म्हणा. पण तरी म्हणावं लागतं तसं. आपल्या माणसाचं कौतुक आपण करत नाही. बाहेर आलं की इंदोरीकर अरे 1 लाख रुपये गेले ते 1 लाख रुपये आणि तुमची जाणते का पोरगी झटका मारते. ठीक आहे. पोरगी होऊन केसव काढते म्हणजे काय झटका मारते हो. काय करायचं झटक्याचं. झटके मारून होते तिकडं त्या ठिकाणी सप्ते सुरू झाले. आमच्या इंदोरीकर बाबामुळं या ठिकाणी तमाशे बंद पडले. पण तुम्ही किती घेता याच्यावर अवलंबून आहे. घ्यायला म्हणून अवलंबून तुम्ही जर घेणारच नाही आणि पुन्हा चालला कटीतलो हा चालला आपण ते फुगावरी आपल्या पोरांचं निराज कटिंग घ्यायचं इथं इकून काटेल आणि इकून काटेल म्हटलं ठेवेल. अरे इकडे या परमार्थाला आल्यानंतर सर्व तुम्हाला सोपं जाईल.
फक्त काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. कारण तो संत साधू थोरे या कलियुगात अशी मीटिंग बसली. शायरी मंडळी बसली, अहंकारी पैशावाले. अरे बाबा, या धरतीवर सर्वात मोठं कोण आहे? एक जण हिंदी बोलणार म्हणे सबसे बडी वो तो पृथ्वी है. दुसरं उठलं म्हणे पृथ्वी काय की बडी? वो तो पृथ्वी शेष के माथे पे गडी म्हणे शेष बडा. आणखी एक कुठलं म्हणे शेष काय का बडा? शेष काय का बडा? वो तो शंकर जी के गले में पड़ा म्हणे शंकर जी बडे. आणखी एक जण उठलं म्हणे शंकर काय का बडा? वो तो पर्वत पे जाके खड़ा. आणखी एक जण उठलं म्हणे पर्वत बडा म्हणे पर्वत काय का बडा? आता ते रावणाच्या पार्टीच होतो. पर्वत काय का बडा? वो तो हमारे रावण ने 3 बार उखाड़ा. मग आपल्या पार्टीचं उठलं हे बैठ नीचे. रावण काय का बडा बे? वो तो हमारे राम ने एक बाण मार डाला. अरे हो, राम बडा. पुन्हा आमच्यातले म्हातारी जाणकार उठले. गुपचूप बसा. राम काय के बडे? लोक जरा डोळे वाटरूनच पाहायला लागले. राम काय के बडे? अरे राम काय के बडे? वो तो हमारे हनुमंत जी के छाती में खड़े. मग लोकांना वाटलं नाही हनुमंत बडे म्हणून साधू थोर जाना कलियुगी सारे देव येऊन गेले, परंतु आमचा हनुमंत अजून असा आहे का प्रत्येक गावात. म्हणून साधू थोर जाणार. आमदार मोठा नाही, खासदार मोठा नाही, 5 वर्षांतर पुन्हा डिमोशन आहे. पंतप्रधान सुद्धा डिमोशन आहे. पण आमचा साधू कधीही 3 नंबर होईल. एकच नंबर साधू थोर जाणार कलियुगी. पण मला तरी वाटते त्या साधूपेक्षा सुद्धा एक शब्द हनुमंतजी काय के बडे? वो तो अंजनी माते के पेट में 9 महीने 9 दिन खडे. कोण मोठं जाणार माय. म्हणून एकदा म्हणा काय सबसे बडी है माँ जगत में, सबसे बडी है माँ. माँ से बड़ा कर कोई नहीं है, देती है दुआ सबसे बड़ी है माँ जगत में, सबसे बड़ी है. सगळ्यात आई थोर आहे ना थोर. आईचे उपकार कोणी फेडू शकत? अहो आईचे उपकार नवरा फेडू शकत नाही, पोरगो फेडू शकत नाही, कोणी फेडू शकत नाही. का लवकर कोण उठत? आई नाही तर बाई. कोण उठत? पाणी कोणतं पोत टाकून दे म्हणणार कोण? पाणी टाकून दे. आई म्हणते का बाबा ते पाणी टाकून बरं. बाथरूम मध्ये गेला टावेल आणून दे. तसं नाही. टावेल आणून दे. तेलाची बाटली कुठे? अंडरपॅन्ट कुठे? बनियन कुठे? कपडे कुठे? बिचारी आणून देते काय? ते झाल्यावर झाला नाही का चहा झाला नाही बिचारा. मी येतो बाहेरून दर्शन घेऊन लोकांना भेटून गुरून झाला का नाश्ता नाही सोयाबीनची दिवस झाला का स्वयंपाक? अरे ती का नोकरानी का? अरे येड्या, स्वयंपाक अगोदर करायचा जेवायचं तू. शेतात अगोदर टोपलं घेऊन निघायचं, पाणी घेऊन निघायचं तू पुढं. शेवटी संध्याकाळी कामावून आल्यावर सुद्धा स्वयंपाक वगैरे नातून टाकणारी ती, सकाळी पुन्हा उठणारी तीच. आणि तिच्यावर एवढे हाल. पण तिचं काय सांगितलं? पहिली होती का? नाही. शेवटी आहे का? नाही. आपल्यासोबत पहिली नाही, शेवटी नाही, मधला चुटका. ही माया आहे.
फक्त जाण माय, फक्त जाणलं गेलं पाहिजे. जाणलं तर जाणे कोण, कळलं तर कळमेश्वर. मुद्द्याचं कोण ते फक्त कळ तुझा आहे, तुझं पाशी परी जागा तुलाशी म्हणून कीर्तनाशी यशी त्यानंतर कळतंय. काय मग कळवेल अंतकाळी प्राण प्राण्याच्या वेळी राहती निराळी नाटा पोरे सकळ मग सुनाई म्हणते बाईल म्हणे खर्र मरता तरी बर्र नाशियेले खर्र थुंकोनिया. मग म्हणते नाही यंत्र हे त्रास दिला हे लवकर मरायला पाहिजे. मरायची वाट पाहणारे कोण येतं, टपीक लोक येतं. त्याच्या अगोदर कळून घ्या की आपलं कोण आहे, आपलं कोणीच नाही. बैता संताचे संगती कळो आले कमलापती आपले कोणीच नवती निश्चय चित्ती दृढ झाला माझे स्वहित नेनती कोणी. कोण आहे कोणी आपलं, तुम्ही आलं कुठून, आपण आलं कुठून हे माहित पाहिजे. जन्मगाव आलो मरणगाव जायचंय तर काहीतरी नगर असतील. तू काय नगर काय सौदागर तुझे अपने वतन में जाना है. तू काय नगर का सौदागर. माँ कहती है बेटा मेरा है, बाप कहता है बेटा मेरा है. ना बेटा माँ का ना बेटा बाप का, ये तो जन्म लेने का नाता है. नाही जन्म दिला तर मानगुंडा बनणार कोणी, हे नातं आहे फक्त. बहन कहती है भाई मेरा है, भाई कहता है बहन मेरी है. ना भाई बहन का ना बहन भाई की, ये तो रक्षाबंधन का नाता है. नहीं रक्षाबंधन तुम्ही जाऊ नका फक्त बस आपल्यासाठी सारं चढलं म्हणणार कोणी. नंतर सांगितलं साच कैती आहे जमाई मेरा आहे. कारण नाकाचा मोती ठेवी घाल राखी जवळचा मान पोरा जीव नाही पुरी जीव नाही फक्त जवळ माझं वाई. अरे जवळ आपली पोरगी गाडीवर बसून दिली ना म्हणजे काय विठ्ठल जोडा दिसतो. आणि पोरानं सुनबाई गाडी बसून नेली की लागले बाई इट गायला. अशी म्हणणारी कोणी फक्त तुम्हीच ऐकाकडे हो. हे नातं काहीच काम नाही. कवनाच मायबाप कवनाच गणगोत मृग जळवत जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेहरे जाईल रया. ऐका तुमचं आमचं नातं एकच आहे. कबीर कहता है कमाल मेरा है, कमाल कहता है कबीर मेरा है. ना कबीर कमाल का ना कमाल कबीर का, ये तो हरि गुण गाने का नाता है. म्हणता कबीरदास काय तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन में जाना तू काया नगर का सौदागर. जिथं जायचं त्याचा विचार कर. आपला जवाई आपली पोरगी आपले नातू आपल्याला मातीला येणारे सावण्याला येणारे तुझा विचार कर. त्या स्मशानभूमीमध्ये 3 पत्रे कमीत कमी टाक. त्या ठिकाणी कमीत कमी तू 2-4 झाडं लाव. सावली आली सावली बसायला सावली पाहिजे. त्याचा विचार आहे कधी, त्याचा विचार नाही केला आपण. जायचं आपल्याला पुढच्या महिन्यात तयारी तो आहे. आता हिवाळा आहे, ऊन पडल काय ना काही झालं बसायला म्हातारा माणसाला टाका काहीतरी. याचा विचार नाही मिळा. आणि तुम्ही आमच्या संताच्या संगतीत या. आपण सारी की गती तात्काळ नाही काळ वेळ द्यायला की म्हणून म्हणतात साधू थोर जाणार साधू थोर जाणार साधू थोर जाणार. कलियुगी कारण या ठिकाणी एक जरी समजा तुमचा साधू असला तर कुत्र जरी चावलं ना त्या साधूनं म्हणावं. कुत्र चावतो का त्याला मांसाची गरज आहे. कोणाला कुत्र्याला. कुत्र मांसच खातंय कारण कुत्र जीवन पाणी पितंय. आपण कशाला पाणी पितो
उठा ना. हे मावशी चालली का माहिती करायला. दोन प्रकारचे प्राणी आहे का. इहलोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रमणे नाही कदा. दोन प्रकारचे प्राणी येतात धरतीवर. एवढे दोन शब्द घेऊन जा. एक घोटानं पाणी पिणारा, एक जिभेनं पाणी पिणारा. घोटानं पाणी पिणारा कधीही मांस भक्षण करत नाही. जिभेनं पाणी पिणारा प्राणी मांस भक्षण केल्याशिवाय राहत नाही. जिभेनं पाणी पिणारा कोण कोण. एक कुत्र, वाघ, मांजर हे ना, हे मांस भक्षण केल्याशिवाय राहत नाही. गाढव कशानं पाणी पितो. जिभेनं पितो का. घोटानं. गाढव घोटानं पाणी पितो. बरो. बैल घोटानं. बकरी घोटानं. माणूस घोटानं. मग गाढवानं कधी मोठं खाल्लं का. बकरीनं कधी खाल्लं का. बैलानं कधी खाल्लं का. आणि ते कशात पाणी पितात. घोटानं. माणूस कशात पाणी पितो. घोटानं. रविवारी शुक्रवारी खाल्ल्याशिवाय मग कोणाच्या आवला ते जीवन पाणी मिळणारचे. एवढे दोन शब्द माझ्या जिंदगीचा परिणाम होईल. त्यानंतर गोदावरी ताई बंड पहिला सप्ताह 2003 चा. त्या बाईनं दोन शब्द सांगितले. पुन्हा मी पंढरपूरला सप्ताह आता स्वतः करतो. दोन शब्दावर परिणाम झाला माझ्या जीवनावर. 2003च्या अगोदर मी सुद्धा पण अनुभव आले अंगात. ते या जगात देत असे. अरे वाल्ल्याचा वाल्मिकी झालाय. वाल्यानं बामण्याचे मुंडके मोडले. आपल्यासारख्या मायकरांनी जर सुधारलं समजा केला तर काही धंदा. हे अनुभव कोणाचा. ऐसा त्याचा अनुभव. विश्वदेव संतत्वे देव दयाजवळी असे पाप नासे दर्शने. कोणाच्या दर्शनानं. संताच्या. का म्हणे पापे जाती संताच्या. संतावर सुद्धा कृपा कोणाची असते. त्या विठ्ठोबाची, त्या रुक्मिणीची. मग आता त्याचं एकदा नाव घ्या. विठोबा रखमाई. विठोबा एक काम करा गड्या. आरतीच झाले. अजून 12 मिनिटं मी घेणार. कारण मी असा पैसे वयसून येणार कीर्तनकार राहिलो नाही. आणि तुम्ही म्हणसाल मग कीर्तन भेटत नाही का काय. एकदा नंबर घ्या माझा. पाहा युट्यूबला आपले फेसबुकला आणि व्हॉट्सअपला कीर्तन चालू आहे. फक्त तू का म्हणे युट्यूब गजर कीर्तनाचा. आमचे 2 चॅनल आमच्याकडे. आता इथून मी तुका म्हणे चॅनल आमच्याकडे चालू ठेवू आम्ही. एकदा डबल यांच्या अडीचा टाळ्या वाजवा. कारण साधी गोष्ट नाही. चॅनल काय करतो. आपला सुद्धा गावाचा आता वैभव या ठिकाणून पूर्ण भारताचा ना. भारतातली परदेशाचा ना. तुका म्हणे उद्या सबस्क्राईब करायचंय. कीर्तन आवडून आवडून इथं बटन दाबायचं. का फॉलोअर यांचे वाटत. कारण या लोक तोची सर्वाभूती समशरीराचा भ्रमणे नाही गेला. शरीरावर काही गरज नाही. साधूलो साधूला म्हणजे कुत्र जर चावलं तर साधू म्हणते ओ चमडी जाणे व कुत्ता जाणे. कारण त्याचं खाणं ते खाऊ देतो मास. साधूची अशी परिस्थिती होती. अरे फक्त एक काम करा. आमचे डोळे नका खाऊ. कावळ्या हो आमचे डोळे नका खाऊ. कारण डोळे ना आम्हाला त्याला पाहायचंय. आमच्या अंगावरचं मास का. दुश्मन सुद्धा असला तरी समजायचं नाही. होत्या. अरे धर्मराजानं दुर्योधनाला युक्ती सांगितली की तुझं शरीर पूर्ण वज्राचं होईल. फक्त एक काम कर. तुझं तू फुलाची माळा घालून जाय. आईला पाहाय. आली फुलाची माळा नाही. पूर्ण कपडे काढून जाय. अंगावर एकही कपडा ठेवू नको.
आणि जे तुझ्या आईच्या डोळ्यावर पट्टी आहे ती पट्टी काढायला तुझ्या आईनं तुझं शरीर पाहिलं तर तुझं शरीर पूर्ण वज्राचं होईल. असा एकच दुश्मनाचं युद्ध सुरू आहे. दुश्मनाला सांगितलं, दुश्मन कोण? दुर्योधन. कोण सांगितलं? धर्मदादा. विश्वास ठेवला. लगेच भाऊसाहेबांनी कपडे जायचे म्हणे चाललो दादा दादा धर्मदादा मी चाललो, माझं शरीर वज्राचं होणार, माझा मग तुम्ही उद्या मरणार. जाता जाता पूर्ण कपडे शर्ट फेकून दिलं, टोप फेकून दिला आणि बगर कपड्यातून निघालं. इकडं कृष्णाला कळणार नाही का? सांगता तुला कळ येते अंतर 20-100 पर्यंत देवाला कळणार नाही. म्हणे अरे गड्या यानं खरं सांगितलं तर दुर्योधनानं आता आपल्याला खारका खाऊन द्वारकात पकडणं पुरती. कोण म्हणते? कृष्ण. पण मी बी देव आहे, चतुरातो शिरोमणी वृंदावनाची खाणे. आणि बघा लगेच फुलाची टोपली घेऊन ब्राह्मणाचं रूप घेऊन कोण 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 चोर 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 कोण आहे? अरे मी चोर नाही. कोण आहे मग? मी म्हणे हस्तिनापूरचा राजा आहे. म्हणे असा भोंगळा कपडे नाही तुझ्या अंगावर, असा राजा असतो का? मग काय करू? लोक नाव ठेवते, मारतील लोक तुला. काय करू? म्हणे एक काम कर, कपडे कुठे? कपडे वाटत फेकून दिले. म्हणे कशासाठी? म्हणे धर्मदाराला सांगितलं कपडे काढले, आई समोर गेलो तर माझं शरीर वज्राचं होईल, माझं कोण पूर्ण पांडव मारला जातील. म्हणे असं का? मग आता कपडे कपडे तर आता सापडणार नाही. आता एक काम करतो का, माझ्याजवळ फुलाच्या फुलाची चट्टी करून देऊ का? म्हणे हो ना, द्या करून. फुलाची चट्टी करून दिली. कृष्णाचं काम झालं आणि फुलाची चट्टी घालून दुर्योधन पुढे गेला गांधारी समोर. मग आई ग आई मी आलो, धर्मदादाने मला सांगितलं ती युक्ती मी केली तयार. काय केलं? दादाने सांगितलं का? हो दादाने सांगितलं. म्हणजे काय? म्हणजे पूर्ण कपडे घालून तुझ्या समोर यायचं. म्हणजे वा असं म्हणतात. आई तुझ्या डोळ्यावरची पट्टी काढ. पट्टी काढली आणि नकापासून शेंड्यापर्यंत दुर्योधनावर पाहिलं. म्हणजे चंडाळा कोण घात केला तुझा? म्हणजे आई घात म्हणते तू? कोण तुझा घात केला ना? पण भेटलं होतं का? म्हणे एक बामण भेटला. बामण नसन तो कृष्णच असं. म्हणजे असं मला काय कळत नाही. म्हणजे काय सांगितलं? म्हणे मी कपडे काढले होते पण त्यानं फुलाची चड्डी घालून दिली. म्हणे अरे वेड्या तुझं पूर्ण शरीर वज्राचं होईल, पण जिथपर्यंत तू चड्डी फुलाची घातली ना त्या ठिकाणी तू कच्चा राहायशील. त्या कच्च्या मातीवर माझ्या भिंताला गदा मारली, क्रोधाचा प्राण घेतला. याला म्हणतात इहलोकी तोची सर्वाभूती सम. शरीराचा प्रमाणे नाही कदा सर्वावर या पृथ्वीवर सारखं प्रेम करायचं. दुर्योधन दुश्मन असताना तुला सुद्धा खरं सांगितलं. असा कोण असतो का? वा वा पुन्हा बिगोल आला. आळा झाला म्हणजे आमचं कीर्तन संपलं. इहलोकी तोची सर्वाभूती सम. शरीराचा प्रमाण नेहमी कथा. आणि शेवटच्या चरणामध्ये काय सांगितलं? नामामध्ये
असते तैसा. जसं गाईचं दूध कामाचं आहे, जसं गाईचं वासरू आपल्या कामाचं आहे, गाईचं शेण आपल्या कामाचं आहे, तसं साधू कोणत्याही अंगाने संत नाम गाय, संत नाम गाय, संत नाम गाय कामधेनू. जशी गाय ही धेनू आहे तर संत सुद्धा धेनू आहे. कोणत्या अंगाने सुद्धा तुम्ही संतांकडे पाहाल ती माय सुद्धा आहे, बाप सुद्धा आहे, कामाचे संत आहे. जसे गायचं सर्व कामाचे तसं संतांचं सर्व कामाचे. असाच या अभंगाचा अर्थ असेल असं माझं मत. मी तुमच्या मताशी सहमत नाही. या ठिकाणी आमचे साऊंड मास्टर असतील त्यांचे धन्यवाद, गोड आवाज दिला. या ठिकाणी तुका म्हणे हे चॅनल यांनी सुरू केलं, यांच्यासाठी यांना मी धन्यवाद. त्यांच्यासाठी टाळा कोणी कोणी नाव घ्यायचं, नाव घेऊन फायदा नाही हो. कारण तुका म्हणे ते भजनाप्रमाण काय थोर पण जायचं, नाव घेण्यात काय फायदा आहे. नाव कुठपर्यंत माहिती, सातबाऱ्यापर्यंत आहे. मी लगे आठवलं सातबाऱ्याचं नाव सुद्धा तुका म्हणे ऐका मराठी सर्व उत्तमची होईल कीर्ती बागे स्वदेना असतील आमचे बाबा पंडित महाराज, प्रताप महाराज, हे सर्व माझे गुरुवरी आहेत. जास्त गरज नाही, 5 बोट असले ना 5 जण येते अशी एक मोठीशी येतं. आम्ही 10-20 गाण्याचारी पाहतो, नाही सर येत एकदम गोड. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या ठिकाणी मोठोंगाचार्य भरपूर मोठोंगाचार्य पाहिले. दादा तू चांगलं नाव कमवणारे, कारण तुला माझी तुझी भेट होईल, पण तू नेमकं असं कुठे भेट झाली कारण माहित नाही. परंतु माझ्याकडून तू वाजवलं ना, तुझ्या हातामध्ये जादू एवढी. कारण लोक काय तिकडे जायत म्हणतात, तुम्ही पण तुमचं वाजवणं जरा इकडे इकडे. कारण मला पहिलं काय म्हणतात, मी सांगून फायदा नाही. कारण मी पहिला कीर्तन म्हटलं की सारा हसायचं काम करत होतो. पण या ठिकाणी म्हणजे गुरुवारी असल्यामुळं 10 वर्षानंतर पुन्हा येईन म्हणतात. 10 वर्ष लागले पण आलो. येईन म्हटलं येत असते. सर्वांनी मला बोलवलं, गावकऱ्यांनी, आमचे सर्व मंडळी असतील यांना सुद्धा धन्यवाद. वेनेकरी हे बालबच्चे मंडळी, एवढं 4 पोरं उद्या बोलून आजार पोरं तुम्ही उभे. अरे असे पावली गेवली खेळलं तर कमीत कमी अर्धी भाकर शिल्लक दत्ती. तब्येत चांगली होती. हा व्यायाम आहे. मुलांनी उभं राहायचं, मुलींनी उभं राहायचं, हरिपाठ घ्यायचा पूर्ण नंदन काय ना. कारण गायनाचे उडे आपले चिंते मनाचे आनंद आवडले. इकडे यायचं असं तर लाज सोडायची, इकडे यायचं असं शंका सोडायची, इकडे यायचं असं भीती सोडायची. कारण आमची सखूबाई, जनाबाई, बहिणाबाई नाचूंगी अपने मंदिर में नाचूंगी, गीता भागवत वाचूंगी. हे नाचायचं लाज सोडून द्या. डोईचा पदरा आला खांद्यावरी तरी सुद्धा ज्या पाहिजे त्याला पाहू द्या. तर लाज भय शंका हे सर्व सोडून द्यायच्या. लहान मुलं सर्व आले यासाठी मी टाळ वाजू नका. या मुलीसाठी मुलांसाठी मी टाळ वाजू नपावं. कारण लहान मुलांना हे संस्कार, याला माझा परमार्थ, याला माझा सप्ताह, तुमच्या मोठ्या माणसं सप्ताह सोडून द्यावं. लहान बदलले ना ते सर्व गाव बदलू शकते. या ठिकाणी आमचे रामदास महाराज ते बी गुरुवारी आहेत. त्यांचा पाय दुखतो, ते खाली बसले. ते बी गुरुजीच म्हणतो, जो जायचा घेतला तो मी गुरु केला. सर्वांच्याच चरणी ही सेवा अर्पण करतो. लांबलेलं सेपूट या ठिकाणी मी गुरु करतो. जे विठ्ठल